सरकारी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, खासगी नोकरी यासाठी एकच पर्याय महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। उपलब्ध कोर्सेस PG DMLT, DMLT, रेडिओलॉजी टेक्निशियन, OT टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि GNMA। शाखा श्रीरामपूर, अहिल्यानगर, संगमनेर, कोपरगाव, आळेफाटा, मनमाड। कमी कालावधी, कमी फीज, बेस्ट ऑप्शन। प्रवेश सुरू। सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। संपर्क 9823 255 355। संगमनेर, अकोले आणि सिन्नर तालुके हादरून सोडणारी हनी ट्रॅपची थरारक घटना समोर आली आहे। 37 वर्षीय तरुणाला महिलांनी "तुम्ही मला खूप आवडता" अशा गोड शब्दांनी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। त्यानंतर प्रेमाचे चाळे, भेटीगाठी, चॅटिंग आणि हळूहळू आर्थिक उकळशाही सुरू झाली। व्हिडिओ, फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी, जीव घेऊ, पोलिसात तक्रार करू असं सांगत तब्बल 1 लाख रुपये उकळण्याचा धक्कादायक वास्तव। शेवटी अकोल्यात महात्मा ज्योतिबा फुले चौकात पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात आरोपी महिला आणि तिचा साथीदार 6,000ची लाच घेताना रंगेहात पकडले गेले। या हनी ट्रॅप प्रकरणात केवळ महिला पुरुषच नव्हे तर काही राजकीय नेते आणि बडे व्यावसायिक सामील असल्याचा चर्चांना आता जोर चढला आहे। त्यामुळे संगमनेर, अकोले, सिन्नर, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे। आपल्या समाजात अशा हनी ट्रॅपच्या घटना वाढत चालल्या आहेत। त्यांना जबाबदार कोण? महिलांच्या आणि पुरुषांच्या विश्वासाचा असा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हायला नको का? आणि सर्वात महत्त्वाचं, या प्रकरणात जर राजकीय नेते वा बडे व्यावसायिक सामील असतील तर त्यांच्यावरही तितकीच कठोर कारवाई होईल का? आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।